मित्रांनो, येत्या काही महिन्यात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. टीआरपी कमी झाल्यानंतर स्टार प्रवाहने 2 नवीन मालिकांची घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेत आई कुठे काय करते फेम मधुराणी प्रभुलकर आणि अभिनेते अमोल कोल्हे मुख्य भूमिकेत आहेत. अशातच स्टार प्रवाहने आणखी एका मालिकेची घोषणा केली आहे. या नव्या मालिकेसाठी स्टार प्रवाहच्या कोणत्या मालिका बंद होणार यावर आता चर्चा रंगली आहे. स्टार प्रवाहने नुकतीच वचन दिले तुम्हाला या मालिकेची घोषणा केली. या मालिकेत अनुष्का सरकटे, इंद्रनील आणि आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 15 डिसेंबर पासून ही मालिका रात्री 9:30 वाजता प्रेक्षकवेध करण्यात येणार आहे. मात्र स्टार प्रवाहावर रात्री 9:30 वाजता लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका दाखवण्यात येते. आता नव्या मालिकेसाठी ही मालिका बंद होणार का अशा चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीची म्हणजे ईशा केसकरची एक्झिट झाली. तर या मालिकेत कलाचा मृत्यू झालेला दाखवण्यात आला. ईशाच्या जागी आता नव्या नायिकेची एंट्री झाली आहे. मुख्य नायिकेच्या जाण्याने मालिकेच्या टीआरपीवर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे 9:30 वाजता नवी मालिका दाखवण्यात येणार आहे. मात्र लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका बंद होणार का की तिची वेळ बदलली जाणार याबद्दल वाहिनीने अधिकृत घोषणा केलेली नाही. अशातच स्टार प्रवाहने अद्याप मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची वेळही जाहीर केलेली नाही. फक्त येत्या 5 जानेवारीपासून ही मालिका सुरू होईल एवढंच सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्या मालिका बंद होणार किंवा त्यांची वेळ बदलली जाणार याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. धन्यवाद.